सो मंडळी, ही आहे समर वाईब्सवाली बॅग जी आत्ता मी वापरते. आणि ह्या बॅगमध्ये बघा काय आहे, असंख्य पाउचेस आहेत आणि त्या पाउचेसमध्ये बरंच काही काय आहे, पुस्तक आहे. सो चला मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवते या बॅगमध्ये आहे तरी काय. समर वाईब्स ॲट इट्स बेस्ट. नमस्कार, सुस्वागतम टू माय यूट्यूब चॅनल शाईन विथ क्षितिजामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. आणि ठरल्याप्रमाणे मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ जो आहे व्हॉट्स इन माय बॅग, तर ही आहे माझी बॅग, समर वाईब्सवाली बॅग. दिसतीये का? दिसते. तर ही सध्या मी खूप जास्त प्रमाणात वापरते, म्हणजे शूट्स असू देत किंवा ऑफिस असू दे. मला अशा मोठ्या बॅग्स आवडतात ज्याच्यात सगळा संसार, सगळं घर आपल्याला कॅरी करता येतं. तर मी तुम्हाला दाखवणार आहे या बॅगमध्ये काय आहे. पण ह्या बॅगची स्टोरी आहे. ही जी बॅग दिसते ज्याच्यावर लिहिलेलं आहे समर वाईब्स, आणि फार क्यूट आहे, म्हणजे अशी बीचवाली वाईब देणारी बॅग आहे. ही मी ऑनलाईन बघितली होती ॲमेझॉनवर, आणि तेव्हा ती काहीतरी 990 वगैरे समथिंग होती. सो मी तिला ॲड टू कार्ट करून ठेवलं आणि आय वॉज लाईक घेऊ, नंतर कधीतरी ऑर्डर करू किंवा कुठेतरी मिळेल. आणि मी ऑफिसून येताना एकदा मी मेट्रोने येत होते समथिंग. सो घाटकोपर स्टेशनला त्या दुकानाचं मला नाव आठवत नाही, पण स्टेशनच्या एक्झॅक्ट समोर ते शॉप आहे जिथे फक्त बॅग्सच मिळतात आणि रिजनेबल मिळतात. सो तिथे बाहेर ही बॅग लावली होती आणि आय वॉज लाईक ही बॅग ना मी काही करून 500 रुपयापर्यंत घेणारच आहे. आणि मी गेले आणि मी विचारलं की काय प्राईज आहे याची, आणि ते काका म्हणाले 450. आणि आय वॉज लाईक म्हणजे मी अजून बार्गेनिंग करू शकते. आणि गेस वॉट, ही बार्गेनिंग करून मी आणली आहे 200 रुपयाला. चांगले बार्गेनिंग स्किल्स आहेत माझे. ओके, सो मी तुम्हाला दाखवणार आहे या बॅगमध्ये काय काय आहे. तर बेसिकली बॅगमध्ये एकही खण नाही आहे, पण त्याच्यामध्ये असंख्य पाउचेस आहेत. मला असे क्यूट पाउचेस खूप जास्त आवडतात. आणि बॅगमध्ये पसारा झालेला मला अजिबात आवडत नाही. त्याच्यामुळे हे जे जे पाउचेस आहेत ते आता आपण एक एक बघूयात काय काय आहे. पाउच नंबर 1 मेकअपचा पाउच आहे. आणि मेकअपच्या पाउचमध्ये आहेत बऱ्याच गोष्टी, ज्यातल्या मी दररोज 4 गोष्टी फक्त माझ्या मेकअपसाठी यूज करते. तर त्या आहेत या 4 गोष्टी. कॉम्पॅक्ट आहे फिटमीचं, 230 माझी शेड आहे, लिपस्टिक आहे, काजळ आहे, आणि पॉन्ड्सचं बीबी क्रीम आहे. या 4च गोष्टी मी वापरते, बाकी मी काहीच वापरत नाही माझ्या दररोजच्या मेकअपसाठी. आणि त्या व्यतिरिक्त याच्यामध्ये आहे एक स्क्रंची, लिप बाम आहे, ऑफकोर्स ते तर लागतंच, एक क्लच आहे, त्याच्यानंतर एक मिनी परफ्यूम आहे. अरे बापरे, काही म्हणता बरंच काही काय. हे ना एक फिक्स टर्माचं स्प्रे आहे, सनस्क्रीनचा स्प्रे म्हणू शकतो. सो आपण बाहेर गेल्यानंतर मेकअप केल्यानंतर पुन्हा सनस्क्रीन तर काही चेहऱ्याला रिअप्लाय नाही करत, पण हातांना पायाला वगैरे लावायचं असेल तर हे एक एक्स्ट्रा माझ्याकडे असतं. त्याच्यानंतर पिन्स आहेत, हेअर पिन आहे, छोटीशी टिकली आहे, मी आत्ता जे क्लिप्स लावलेत केसांना, मिनी क्लिप्स, सो ते आहेत. आणि हे काही असे इयरिंग्स वगैरे आहेत, गोल्डन इयरिंग, कारण माझं मंगळसूत्र गोल्डन असल्यामुळे ना जनरली मी गोल्डन इयरिंग प्रेफर करते. तर येस. आणि एक प्लकर आहे, आयब्रो प्लग करण्यासाठी, कधी आयब्रो करायला वेळ नसेल तर. आणि ह्या सेफ्टी पिन्स आहेत. सो येस, या पाऊचमध्ये इतकं काय आता आहे. पाऊच नंबर 2, हा पाऊच जो होता पहिलावाला, जो मी तिथेच घेतला होता घाटकोपर स्टेशनला, जिथे ही मी बॅग घेतली होती. आणि हा पाऊच आहे जो मी थायलंडला घेतला होता, क्राबीला. आणि मला प्रचंड आवडतात पाउचेस, खूपच जास्त. कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मला प्लीज पाउचेस असं मी स्वतः सांगते. अच्छा, हां, यामध्ये आहे सगळं मेडिकल रिलेटेड किट. मी एनर्जेल पावडर कॅरी करते आणि संपते ऑलमोस्ट, आता मी नवीन काढली आहे. एक बँडेड आहे सेफ्टीसाठी, क्रोसिनच्या गोळ्या असतात. आणि हे काय याच्यात माहीत नाही, गिरनारचं सॅचेट आहे. मला असं वाटतं मी थायलंडला गेलो होतो तेव्हा हे सगळं कॅरी केलं होतं. इन्स्टंट चहा असतो, म्हणजे गरम पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये डायरेक्ट हे सॅचेट टाकायचं. चहा जसा आपला नॉर्मल चहा असतो तसा खूप छान चहा लागतो. सो हे एक छोटंसं मेडिकल किट आपण म्हणू शकतो इमर्जन्सीसाठी इन केस. आणि त्याच्यामध्ये सॅनिटरी पॅडसुद्धा असतात, जे आत्ता मी ठेवले नाही आहेत, ठेवायचे आहेत. बरं झालं, आठवण झाली, रिफिल केले पाहिजे. पाऊच नंबर 3 अगेन फ्रॉम थायलंड. हत्तीचे मस्त चित्र आहेत. सो यात काय आहे बरं, हा आहे स्टेशनरीचा पाऊच म्हणू शकतो, ज्यात आहेत पेन्स, त्याच्यानंतर स्टिकी नोट्स आहेत, एक मार्कर आहे, आणि हे मास्क आहेत. हे मला जनरली प्रथमेशसोबत फिरताना घालावे लागतात, मी एकटी असल्यावर कधी घालत नाही.
सो हे स्टेशनरीचं आहे, कारण की मला पुस्तकं वाचायला आवडतात, लिहायला आवडतं, त्याच्यामुळे हायलायटर, स्टिकी नोट्स हे सगळं मॅन्डेटरी आहे. त्याच्यामुळे हा छोटासा पाऊच जो आहे हा स्टेशनरी. पाऊच नंबर 4 ज्याच्यावर के लिहिलेला आहे आणि हा डूडल कलेक्शनचा पाऊच आहे. यात आहे महत्त्वाची गोष्ट, चार्जर आणि चावी. सो चार्जर आहे. चार्जर असाच कसाही टाकलेला मला अजिबात आवडत नाही. सगळं ते इकडे तिकडे मिक्स होणार आणि मग सगळा तो गुंता आणि ते चार्जरसुद्धा खराब होणार. त्यापेक्षा त्याला एक छान छोटासा वेगळा पाऊच करून ठेवायचा, व्यवस्थित राहतं. आणि ही महत्त्वाची गोष्ट आहे घराची चावी. दोन्ही घराच्या, माझं सासर माहेर इकडचं घर, ह्या सगळ्या घराच्या मला असं वाटतं चाव्या एकातच आहेत. आणि हे जे किचन आहे टीचं, विच इज व्हेरी इंटरेस्टिंग. हे काय आहे की याच्यामध्ये ना फुलं आहेत आणि 2 मोती आहेत आणि गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्या आहेत. तर आमच्या लग्नाच्या ज्या वरमाला होत्या ती फुलं सुकवून त्यांचं हे किचन केलं आहे. सो प्रथमेशकडे केचं आहे, माझ्याकडे पीचं आहे आणि आमच्या घरी एक घड्याळसुद्धा आहे, ते असं छान फुलांनी सजवलेलं आहे. सो दिस इज व्हेरी स्पेशल. 4 पाऊच नंतर हा एक खूप स्पेशल पाऊच आहे. हा सुद्धा थायलंडचाच आहे. तिथे हेच सगळं शॉपिंग केलं, पर्स घ्या, पाऊचेस घ्या. सो याच्यामध्ये खूप गोड गोष्ट आहे, जी आहे बालोपासना आणि जपमाळ. आम्ही 3रीला असल्यापासून मी कलावती यांचं आमच्या घरी सगळेच करतात. माझी आई, बाबा, भाऊ, बहीण, म्हणजे काका, त्या सगळ्या मुली, म्हणजे अख्खं कुटुंब, घोसाळकर कुटुंब आम्ही सगळेजण आवडीने करतो. दरवर्षी बेळगाव उभेला जातो. त्याच्यामुळे बालोपासना ही असायलाच पाहिजे जवळ. सो कधी कधी घरून निघताना वाचायला नाही मिळालं तर प्रवासात वाचन होतं, किंवा अगदीच नाही वाचन झालं तर ती जवळ असली तरी फार बरं वाटतं. आणि जपमाळ. सो ह्या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, पवित्र आहेत आणि त्या नेहमी माझ्यासोबत असतात. सो पाउचेस हे होते, हे 5 पाउचेस होते ज्यात मी तुम्हाला दाखवलं काय काय आहे. आता पाउचेसच्या व्यतिरिक्त काय आहे ते मी तुम्हाला दाखवते. हे एक वॉलेट आहे, जे मी थिंक बँड्राला घेतलं होतं, लिंकिंग. आय थिंक बँड्राला थायलंडला जायच्या आधी शॉपिंगला गेलो होतो, सो तेव्हा घेतलं होतं आणि कलरफुल असल्यामुळे आवडलं. आणि आपले कार्ड्स, कॅश वगैरे आहेत तेच. आणि त्या व्यतिरिक्त ना, एक मिनिट, यात एक गोड गोष्ट आहे जी आहे माझ्या नवऱ्याचा फोटो, आणि त्याच्याकडे सुद्धा माझा फोटो आहे. आणि हो, ही फार क्यूट गोष्ट आहे. आणि बाकीच्या आपल्या पर्समध्ये असणार. हा मी वाचते हे पुस्तक, सो कूल, सोनाली कुलकर्णी यांचं. खूपच मस्त आहे, काय लिहितात त्या, आणि इतकं इझिली लिहिलं, इतकी छान भाषा आहे. त्यामुळे हे पुस्तक म्हणजे माझ्यासाठी ॲडिक्शन आहे. जसा वेळ मिळेल तसं इन्स्टेड ऑफ स्क्रोलिंग इंस्टाग्राम आणि यूट्यूब मी वाचन प्रेफर करते. सो येस, हे पुस्तक जितकं महत्त्वाचं आहे तितकीच ही डायरी, छोटी हँडी डायरी आहे आणि मिस्टर DIYची आहे. यात मी स्क्रिप्ट लिहिते, म्हणजे ऑफिसमध्ये जर लिहायचं असेल, कधी लंच टाईम असेल, फ्री वेळ मिळाला किंवा ट्रॅव्हलिंगमध्ये, तर मी हे यूज करते. अदरवाईज माझी आत्ता इथे नाही आय थिंक, पण ॲक्च्युली जी कॉन्टेंटची डायरी ती फार मोठी आणि जाडी आहे, जी मी कॅरी करू शकत नाही. त्याच्यामुळे ही एक डायरी मला कॅरी करावीच लागते, विच इज मॅन्डेटरी. कोंब आहे, हेअर ब्रश आहे, आणि महत्त्वाचं उन्हाळा असल्यामुळे गॉगल आहे. आणि फार महत्त्वाची गोष्ट आहे, मी कधी कधी विसरते लावायला, पण येस, कसा वाटतोय? येस. सो येस, ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि काहीच नाही आहे, इतकंच आहे. ऑल्सो जाता जाता महत्त्वाचं, आजचा लुक कसा वाटला, हा शर्ट कसा वाटला, 2 गोष्टी आजच्या या व्हिडिओतला. हा जो शर्ट आहे हा माझ्या नवऱ्याचा आहे, प्रथमेशचा आहे. तो आत्ता बाहेर गेला आहे, त्याच्यामुळे मी गुपचूप काढून शूट केला. आणि तो ऑफिसला जाताना जर तो घरी नसेल किंवा झोपला असेल, तो गुपचूप घालून मी ऑफिसला पण जाते. तर माझं आवडीचं शर्ट आहे. आणि येस, हे मी आता घातलं आहे. ऑल्सो हा गॉगल, हा सुद्धा त्याचाच आहे. सो अर्ध्याधिक वस्तू आमचे मेजरमेंट्स ऑलमोस्ट सेम असल्यामुळे मी फार खुश आहे लग्नानंतर. म्हणजे जनरली कसं आपल्या वयाची भावंडं असतात, सिबलिंग्स असतात, आणि मग शर्ट्स आणि सगळं आपण एक्सचेंज करतो. तसं लग्नानंतर माझा नवरा जो मिळाला आहे मला हक्काचा, त्याच्यामुळे मला त्याचे कपडे आरामात होतात. सो आय एम व्हेरी हॅपी. जास्त मला पर्सनली शॉपिंग करण्याची गरज भासत नाही, त्याचे कपडे मलाही होतात. माझ्या बॅगमधली कुठली गोष्ट तुम्हाला इंटरेस्टिंग वाटली, छान वाटली, ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि एखादी गोष्ट अशी वाटली की काय आहे हे, कशाला बॅगमध्ये भरून ठेवलं पाहिजे, तर तेही हक्काने कमेंट करा, मला नक्की आवडेल. ओके,
बरं, आणि येस, असे मला पाउचेस आणि अशा गोष्टी ऑर्गनाईज करून ठेवायला आवडतात. प्रथमेश सुद्धा तसाच आहे. सो त्याचा सुद्धा कधीच पसारा नसतो, कधीच कपडे अस्ताव्यस्त नसतात, वस्तू इथे तिथे नसतात आणि त्यामुळे मी त्याला सुद्धा पाउचेस वापरायची सवय लावली आहे. सो त्याचं जे मेकअपचं किट आहे, स्किन केअर किट आहे, जेव्हा तो ट्रॅव्हलिंगला जातो सो तेव्हा सुद्धा त्याचे असेच छान छान पाउचेस असतात आणि बॅग खूप छान ऑर्गनाईज असते. सो येस, दिस वॉज ऑल अबाउट व्हॉट्स इन माय बॅग. आणि प्रथेप्रमाणे ज्या वाक्याशिवाय व्हिडिओची सांगता होणार नाही, व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओचा आनंद घ्या आणि कुठल्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील हे कमेंटमध्ये नक्की कळवा. बाय बाय.